आयुष्यात तुमची काहीही परिस्थिती असू दे, ही 6 पावलं जर तुम्ही पाळलीत तर तुमचा योग्य निर्णय येण्याचा प्रॉबॅबिलिटी, चान्स वाढतो. मी मुलांना नेहमी म्हणतो की बाळा हे बघ, तुला जर असा ब्लॅक अँड व्हाईट उत्तर माझ्याकडनं हवं असेल, हा विषय घे, हा विषय घेऊ नको, ठीक आहे, मी नाही देणार आहे तसं उत्तर. मी अनेक वेळेला हे म्हणल्या पोरांचं तोंड पडतं असं मला दिसतं. अनेक जणांना घ्यायचा असतो निर्णय, कसा घ्यायचा माहिती नसतं. म्हणजे त्यांच्याकडे निर्णय घेण्यासाठीची स्ट्रक्चर्ड प्रोसेस नसते. ती मी आज तुम्हाला देणार आहे. आयुष्य हे आपल्याला फक्त सिच्युएशन्स देतं, एका परिस्थितीमध्ये फेकतं. ओके, त्या परिस्थितीचं आपण काहीतरी अनालिसिस करतो, आपल्या मनामध्ये घेतो आणि त्याच्यातनं आपण आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट तयार करतो. म्हणजे प्रॉब्लेम पण आपण तयार करतो आणि त्या प्रॉब्लेम वरचं मग आन्सर म्हणजे सोल्युशन हे पण आपणच तयार करतो. जनरल प्रिन्सिपल्स ऑफ डिसिजन मेकिंग. ओके, सायकोलॉजी आणि मॅनेजमेंट याच्यामध्ये अनेक थिअरीज मांडल्या गेलेल्या आहेत त्याच्या, ठीक आहे, अगणित आहेत, अक्षरशः अगणित आहेत. पण त्या अनेक थिअरीज पैकी मी आज तुमच्याशी एक थिअरी शेअर करणार, कारण मला भिडते ती सर्वात. या थिअरीचं नाव आहे द 6 स्टेप रॅशनल डिसिजन मेकिंग मॉडेल. साध्या भाषेमध्ये, आयुष्यात तुमची काहीही परिस्थिती असू दे, ही 6 पावलं जर तुम्ही पाळलीत तर तुमचा योग्य निर्णय येण्याचा प्रॉबॅबिलिटी, चान्स वाढतो. ठीक आहे, गॅरंटी कधीच नसते. तुम्ही सगळं बरोबर केलं आणि तरी तोंडावर पडू पण शकता, किंवा सगळं चुकीचं केलं आणि तरी नशीब तुमच्या बाजूनी होतं म्हणून हवं ते मिळू पण शकतं. ठीक आहे, पण तो दुसऱ्या सत्राचा विषय. चान्स, प्रॉबॅबिलिटी आपल्याला वाढवायची आहे. ठीक आहे, कुठली 6 पावलं आहेत ही मी आधी एक एक सांगतो, ती लिहून घ्या, मग त्यातल्या एक एक पावलाच्या आपण डिटेल्स मध्ये जाऊया. ठीक आहे, पहिलं येतं आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. दुसरं येतं आयडेंटिफाय ऑप्शन्स. स्टेप नंबर 3, compare those options. Step number 4, make a choice. Make a choice. Step number 5, implement. And step number 6, re-evaluate. मी बोलत चाललोय तसं तुमच्यातल्या अनेक जणांची कदाचित रिॲक्शन असेल, बरं झालं सांगितलंस, कारण हे काय फार समजायला अवघड नाहीये. पण जेवढं मी त्याच्या आतमध्ये खोल खोदत जाईन, जे आधी ऑब्व्हियस वाटलं होतं, प्रिटी सून यू विल रिअलाइज दॅट इट इज एनिथिंग बट ऑब्व्हियस. ही 6 पावलं. आणि मी पुढचं सगळं तुम्हाला आपण गेम्स वगैरे वेगळे वेगळे खेळणार आहोत, पण त्याच्यातनं मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे की आपण असा एक निर्णय घेणार आहोत की जो तुमच्यातल्या ऑलमोस्ट सगळ्यांना नजीकच्या भविष्यामध्ये घ्यावा लागणार आहे. तो निर्णय असा आहे की खरं म्हणजे आयुष्यात एकदाच घ्यावा. कायद्याने कुठे बंधन नाहीये की पहिला निर्णय रद्द करून दुसरा घेतला तर. लोक 3रा 4था पण कधी कधी करतात, पण मग त्यांना समाज जज करतो. बदलता येतो पण नाही बदलला पाहिजे असा निर्णय. ठीक आहे, कुठला रे? लग्नाचा.
आय लाईक द वे यू थिंक, ठीक आहे. पण मी बोलत होतो ते ऑप्शनल कसा निवडायचा याच्याबद्दल, ठीक आहे. फार घाई झाली वाटतं तुला. स्पर्धा परीक्षा देणार आहात तुम्ही सगळेजण आणि तुम्हाला ऑप्शनल एक कुठला विषय आहे तो ठरवायचा आहे. खरं म्हणजे एकदाच ठरवावा आणि जो ठरवलाय तो कायम राहावा. बदलता येतो तो निर्णय, पण बदलू नये. काही जण बदलतात 2दा किंवा 3दा, पण मग बाकीचे ऍस्पायरंट्स त्यांना जज करतात की ह्याचं धड काही राहत नाही, ठीक आहे. पण अगेन आय लाईक द वे यू थिंक. पण ह्याच्यामध्ये एक मजा सांगतो काय तुम्हाला, जोक सपाट. पोरं माझ्याकडे अनेक वेळेला काउन्सिलिंग साठी येतात आणि हा प्रश्न घेऊन येतात की दादा ऑप्शनल कसा निवडू मी, ठीक आहे. मला एक जाणवलंय की त्यांच्या शब्दांच्या पलीकडे जाऊन त्यांची भावना काय बोलत असते की मी माझी हा निर्णय घेण्याची जबाबदारी सोडूनच देतो. मला डोक्याला ताण नाही घ्यायचा फार. आय एम ऍब्डिकेटिंग माय रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मेकिंग दिस डिसिजन. पोरं मला येतात आणि प्रश्नाचं फ्रेमिंग कसं असतं की दादा ऑप्शनल कुठला घेऊ. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, त्यांना स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर एक्सपेक्टेड असतं की पॉलिटिकल सायन्स घे, हिस्ट्री घेऊ नको, सोशॉलॉजी घे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन घेऊ नको, अँथ्रोपॉलॉजी घे, जिओग्राफी घेऊ नको, ठीक आहे. फॅकल्टी म्हणून माझं असं उत्तर देणं फार सोपं आहे आणि मला दरवेळेला ना एथिकल डायलेमा असतो तो की आत्ताच्या आत्ता इथे पोराला खुश करायचं आणि कटवायचं, तर मी उत्तर देऊ शकतो पोल सायन्स घे, विषय संपला. पोरग पण खुश की आपल्या डोक्याला ताण नाही फार, दादाचा एक्सपिरियन्स आहे, दादा मला ओळखतो, दिलं सिंपल उत्तर, त्यांनी संपला विषय, ठीक आहे. पण अजून एक 3-4 महिने या पोरांनी आयुष्याचे अभ्यासासाठी दिले आणि मग त्याला लक्षात आलं की यार दादानी खरं म्हणजे चुकीचा सल्ला दिला आपल्याला. मग जी चिडचिड होईल माझ्यावर ती नको असते मला. या उलट मी काउन्सिलिंगला बसलेलो असताना ऐकायला बोचरं पण लॉंग टर्म मध्ये फायद्याचं उत्तर तुम्हाला देऊ शकतो. मी मुलांना नेहमी म्हणतो की बाळा हे बघ, तुला जर असा ब्लॅक अँड व्हाईट उत्तर माझ्याकडनं हवं असेल, हा विषय घे, हा विषय घेऊ नको, ठीक आहे, मी नाही देणार आहे तसं उत्तर. मी अनेक वेळेला हे म्हणल्या पोरांचं तोंड पडतं असं मला दिसतं. ज्यांचं नाही पडत ना त्यांचंच बाबा रे माझं काउन्सिलिंग घेण्याची लायकीच हा मी शब्द वापरतो. कारण एक लक्षात घ्या, ऑप्शनल कसा निवडायचा हा निर्णय असा नाकासमोर सरळ नाहीये. त्याच्यामध्ये तुझा माइंडसेट, तुझी मेंटॅलिटी, तुझी एज्युकेशनल बॅकग्राऊंड आणि ह्या सगळ्याही पलीकडे जाऊन तुझा ऍप्टिट्यूड, तुझ्या मनाचा कल कुठे आहे, तुला सहज समजतं काय, तुला सहज आवडतं काय, तू तासनतास अभ्यास कशाचा करू शकतोस, इतके फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. आणि हे सगळे फॅक्टर्स एका 5 मिनिटं एका टेबलाच्या पलीकडे बसून मला नाही कळू शकत. मी ही मस्ती पण सोडून दिली पाहिजे की मला कळतील. इनफॅक्ट हे सगळे फॅक्टर्स सर्वात जास्त कोणाला कळतात, तुला कळतात. त्यामुळे मग माझं फॅकल्टी म्हणून काम तुला विषय सांगणं हे नाहीये, तुला एंड प्रोडक्ट देणं हे नाहीये. निर्णय तूच घ्यायचा आहेस, पण मग मी तुला प्रोसेस समजावणं गरजेचं आहे. कसा घे तुझा तो निर्णय. आणि हे जे विविध फॅक्टर्स आहेत स्वतःच्या आतमध्ये डोकावून कसं बघ आणि त्या कोड्याची वेगळी वेगळी पुर्जे असे कसे फिट कर की सगळं चित्र तुझ्या समोर तुला दिसायला लागेल, ठीक आहे. पण अर्थात ह्याला अरे बाबा तू कष्ट करावे लागतात, तू तुझं डोकं लढवावं लागतं, तू स्वतःच्या आत डुंकून बघावं लागतं आणि आरशात बघून प्रसंगी स्वतःला परखड आणि बोचणारे प्रश्न विचारावे लागतात. मेजॉरिटी पोरांना नसतात ते कष्ट घ्यायचे. हा सबकॉन्शियस रेझिस्टन्स येतो कुठून की अरे माझ्या डोक्याला ताण नको देऊ, तू सरळ मला उत्तर दे, ठीक आहे. याची 2 उत्तर आहेत. सबकॉन्शियस रेझिस्टन्स टू मेकिंग दिस डिसिजन, ठीक आहे. पहिला येतो लेझीनेस, प्लेन अँड सिम्पल आळस. नसतात घ्यायचे आपल्याला एफर्ट्स. साधं सोपं आयुष्य हवं असतं आपल्याला की ज्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्यांनी एक तबकावर मला माझे निर्णय आणून दिलेले आहेत आणि तरी ते निर्णय मात्र योग्य पाहिजेत. काय म्हणजे तुम्ही तुमचं बर्डन दुसऱ्याच्या खांद्यावर ट्रान्सफर करून मोकळे होताय, संपला विषय, ठीक आहे. पण दुसरं उत्तर जास्ती महत्वाचं आहे की अनेक जणांना घ्यायचा असतो निर्णय, कसा घ्यायचा माहिती नसतं. म्हणजे
त्यांच्याकडे निर्णय घेण्यासाठीची स्ट्रक्चर्ड प्रोसेस नसते. ती मी आज तुम्हाला देणार आहे. ओके, ती मी आज तुम्हाला देणार आहे. चला मग आपण पहिला गेम त्याच्याकडे जाऊयात. या गेमचं नाव आहे एअरप्लेन क्रॅश स्टोरी. ओके, काही फार माझं म्हणणं आहे अवघड नाहीये. मी तुम्हाला एक काल्पनिक स्टोरी सांगणार आहे आणि त्या स्टोरीच्या एंडला तुम्हाला एक काहीतरी डिसिजन घ्यायचा आहे. त्यामुळे मी स्टोरी सांगून झाली की तुम्हाला एक घड्याळावरची किती 2-3 मिनिटं देईन फार फार तर, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ह्या परिस्थितीमध्ये जर मी असतो तर मी काय केलं असतं हे तुम्ही ठरवायचंय. आणि कागदावर समोर जे काही मार्ग निवडला असता तो का निवडला असता ह्याच्या मागचं तुमचं लॉजिक लिहून काढायचंय. आपण त्याच्यावर चर्चा करू. ओके, स्टोरी अशी आहे की तुमचा एक 5 मित्रांचा ग्रुप आहे, U+4. ओके, तुम्ही कुठेतरी सुट्टीवर जायला ठरवता. चला मोठे झालेले आहात आणि जिंदगी ना मिले की दोबारा टाइप्स, तुमच्याकडे पैसा पण आलेला आहे. त्यामुळे जिथे कुठे तुम्ही जाणार आहात, ठीक आहे, तिकडे तुम्ही विमानाने जाणार आहात. तुम्ही विमान बुक केलं, तुम्ही विमानावर बसलात, तसं तुमच्या बरोबर एक अजून 10 बाकीची लोक होती. सगळं वैमानिक, चिकनी एअर होस्टेस सगळं धरून. ओके, साधारण अजून 10 जण होती. विमानाने टेक ऑफ घेतला आणि इंटरनॅशनल फ्लाईट आहे असं गृहीत धरा. चला, मोशी मोशी पैसे आले तुमच्याकडे. प्रॉब्लेम असा आहे की विमान हवेत असताना तुम्हाला वैमानिकांनी त्या इंटरकॉम वरनं अनाऊन्स येतं की विमानामध्ये झालाय काहीतरी बिघाड. ठीक आहे, एवढे उडी फाटून हातामध्ये येते. ठीक आहे, आणि वैमानिक म्हणतो की आपल्याला क्रॅशलँड करावं लागणार आहे. म्हणून ते जे काही विमानाला बिघाड आहे तो खाली 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 विमान आणतो. स्किल्ड पायलट आहे त्यामुळे तो विमान क्रॅशलँड करतो. सुदैवानी कोणाला काही दुखापत होत नाही, मेजर इंजुरी कोणाला कुठली होत नाही. पण विमान क्रॅशलँड झालं तर वैमानिक आणि एअर होस्टेसेस सगळ्या तुम्हाला इमर्जन्सी दारांच्या मधनं बाहेर काढतात. ठीक आहे, तुम्ही दारातनं बाहेर येता त्या रबराच्या घसरगुंडीवरनं खालती बसरून पाय टेकतो तसा तुमच्या पायाला वाळू लागते आणि लख्ख सूर्यप्रकाशामध्ये आधी असे डोळे पांढरे होतात आणि हळूहळू डोळे ऍडजस्ट होतात. तसं तुम्हाला चित्र काय दिसतं, डावीकडनं जशी नजर फिरतीये घनदाट जंगल, नारळाची झाडं सगळी समोर येत आहे, तशी समुद्र किनारपट्टी येते कुठली तरी, एकही घर नाही, घनदाट जंगल, वाळूमध्ये कुठेही काही कचरा नाही, काहीच नाही, म्हणजे काही प्लास्टिकचं रॅपर काही नाही. ठीक आहे, उजवीकडे नजर तुमची फिरते तशी स्वच्छ समुद्र, निळा, दूर दूर पर्यंत एकही बोट पण दिसत नाही तुम्हाला. ठीक आहे, फक्त समुद्र पक्षाची की 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 आवाज. ठीक आहे, असं डावीकडनं तुमची नजर फिरत 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 उलटी येते विमानाकडे. तेवढ्यात तुम्हाला दिसतं की सगळे 15च्या 15 जण बाहेर तर आले, पण विमानाने मात्र हळूशी पेट घेतलेली. आणि पायलट तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे आपले हे विमान, आता ती आग ज्या रेटनी पसरतीये विमानामधलं पेट्रोल वगैरे लक्षात घेता, 10 मिनिटांमध्ये हे अख्खं विमान खाक होणार आहे. ठीक आहे, 10 मिनिटं फक्त. या विमानामध्ये एक 10 वस्तू आहेत. आता इथे काल्पनिकपणा सुरू होतो काय की त्या 10च काढायचं, तुम्ही मी सीटवर बांधून काढीन वगैरे असलं काही नाही. ठीक आहे, इमॅजिनरी आहे. त्या विमानामध्ये 10 वस्तू आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला त्या 10 वस्तू सांगणार आहे आणि मग तुम्ही ठरवायचंय की मी वर्णन केलेली परिस्थिती त्याच्यामध्ये तुम्ही आहात. ठीक आहे, मॅन वर्सेस वाईल्डचा एपिसोड सुरू होतोय. तर ह्या 10 वस्तूंपैकी तुम्ही कुठली वस्तू निवडाल आणि का? फक्त 10 मिनिटं
म्हणजे तुम्हाला कुठल्या तरी 3च वस्तू बाहेर काढायला अलाउड आहेत 10, तर तुम्ही 3च काढू शकता. आणि ह्याच्यात ट्रिक नका शोधू काय की दादा मी पटकन आत जाऊन अजून 3 काढीन वगैरे, काही नाही. ठीक आहे, हे एक्सपेरिमेंट आहे. 3 म्हणजे 3, तिथं जुगाड नाही पाहिजे. ठीक आहे, मी बोर्डवर एक एक गोष्ट लिहितो काय काय आहे ती. पहिली गोष्ट म्हणजे स्टोरीमध्ये कोणाला काही डाऊट्स किंवा काही क्लॅरिफिकेशन हवेत? ते तूच ठरवायचंस, तू ठरवायचं. दॅट इज द क्वेश्चन, तू ठरवायचंस. स्टोरीतला एखादा मुद्दा कळला नाही असा, हो, आता मी ती स्टोरी कशी फिरवू शकतोय की तू जा नाही तर दुसरा कोणी जा, त्या विमानात आत जाऊन तेच जिथं कुठं ठेवलंय तिथून काढून बाहेर यायला 10च मिनिटं आहेत, आणि मग म्हणून 3च वस्तू कुठल्या तरी बाहेर काढता येणार आहेत. हे बघा, ही ट्रिक नाहीये या गोष्टीतली की तुम्हाला 3च्या 5 कशा करता येतील. ओके, ट्रिक आहे पण ती ही नाहीये. 3 म्हणजे 3. ओके, ठीक आहे. पहिला मुद्दा येतो मॅचेस. ओके, दुसरा वॉटर बॉटल्स, तिसरा फर्स्ट एड किट, मग रेडिओ, कम्युनिकेशन रेडिओ, काय FM रेडिओ नाही, कुऱ्हाड, ऍक्स, फ्लेअर गन. हे माहिती आहे सगळ्यांना काय असतं फ्लेअर गन? ठीक आहे, सर्व्हायव्हल किट मध्ये एक अशी एक पिस्तूल टाईप असते, फक्त त्याच्यात फटाका असतो आणि एकच शॉट असतो तुमच्याकडे. त्याच्या मागचा विचार असा आहे की तुम्हाला कुठलं तरी हेलिकॉप्टर शोधायला येत असलं तर तुम्ही जिथे कुठे आहात तिकडून दूरवर तुम्हाला ते हेलिकॉप्टर दिसेल, त्या हेलिकॉप्टरला तुम्ही नाही दिसणार. सो तुम्ही तो असा आकाशात फायर केला तर तो असा फटाका हवेमध्ये जातो आणि असा तरंगतो हवेमध्ये. ठीक आहे, आणि तो फॉस्फरसनी बनलेला असतो. तो एवढा ब्राईट असतो तो की दुपारच्या 12 वाजताच्या उन्हामध्ये पण दूरवरनं तो दिसतो. त्याला म्हणतात फ्लेअर गन. फक्त एकच फटाका असतो काय त्यात, हे लक्षात घ्या. फ्लेअर गन. मग आहे इन्फ्लेटेबल बोट. फक्त मजा म्हणजे याची कपॅसिटी आहे फक्त 5 जणांची. अशी ती कंप्रेस्ड एअर असते ना, फटकन हे केलं की अशी फुकते ना, तशी 5च जण बसू शकतात. ठीक आहे, आणि हे पण 5 म्हणजे 5च. तिथे काहीतरी की दादा मी तर काय पार्थ म्हणेल मी तर केवढा सुकडा आहे, मला 6वा चालेल की नाही. ठीक आहे, प्रसेनजित नाही म्हणणार असं काही. 8वं, आता हे एकच पॉइंट आहे, कंपास अँड मॅप किट आहे, म्हणजे त्याचं नकाशा. ठीक आहे. 9, पॅकेज फूड. ते मॅगी टाइप्स असतं ना ड्राय, की जे बनवता येतं नंतर. ठीक आहे, मी 10वी गोष्ट लिहिली की तुमची 2 मिनिटं सुरू होती. तुम्हाला समोर कागदावर फक्त ह्या 10 पैकी तुम्ही कुठल्या 3 वस्तू निवडणार आणि का, हे तुम्ही ठरवायचंय. ओके, 10वी वस्तू आहे दोरखंड, रोप. ते शिवणाचा नाही काय, ट्रेकिंगची चांगली लांब लचक दणकट दोरी आहे ती. ठीक आहे, युअर टाइम स्टार्ट्स नाव. ओके, चलो 1 by 1. तुझं नाव सांग. हा, ओके, 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 ओके. खाण्यापिण्याचं काय, कुठे जायचं तुला? रेडिओ, तुला माहितीये का तू नक्की कुठे क्रॅशलँड झालीस? आणि रेडिओच्या रेंज येतो सगळ्यांकडे येतो, रेडिओच्या रेंज मध्ये कोणी असेल याची गॅरंटी आहे का? हा, ठीक आहे, होल्ड ऑन. मागे तुझं नाव? एक सेकंड. साक्षी. ओके, ओके,
ओके. नाही किंवा नाही एक काहीतरी. फ्लेअर गन का बोट? फ्लेअर गन. ठीक आहे. ओके. सेम प्रश्न तुला. खाण्यापिण्याचं काय? हा मिळेलच याची गॅरंटी आहे? ओके. ओके. चालेल. मला एक सांगा, किती जणांच्या 3च्या कॉम्बिनेशन मध्ये फर्स्ट एड किट आहे? तुम्हाला तुमचं प्रायोरिटायझेशन थोडं गणलं असं वाटत नाही का? मी स्टोरी सांगताना स्पेसिफिकली बोललो होतो की कोणाला काही इंजुरी झालेली नाहीये. मायनर असली तर सो व्हॉट. कुठलं काही पोरीला खर्चटलं तरी ते भोगाड बसरून तिथं रडत बसेलच की. रड म्हणायचं तिच्या आईला. करायचं असणार आहे. हो ठीक आहे ना ते. पण आता मला अनिरुद्ध सांग की तुझं काय आयुष्यभर या आयलंडवरच राहण्याचा विचार आहे का? मग येईलच याची गॅरंटी आहे का? नाही. किंवा येईलच किंवा तुझं अन्न टिकेल तोवर येईलच याची आहे गॅरंटी? नाही. ठीक आहे. होल्ड ऑन. शिवानी. ओके. ओके. आणि त्यानंतर फ्लेअर गन घेईल ती जे उरलेले लोक आहेत त्यांना देईल. जर त्यांनी मारलं तर मग पुन्हा जे 5 जण तिकडे पोहोचले ओके ते पुन्हा इकडे मदत करतात त्यांना. ठीक आहे. मला सांग. आणि तुला सेम की तुझं खाण्यापिण्याचं काय? ऑलरेडी काही असेल. कुठून असेल? कुठून असेल? अन्नाचं पाण्याचं काय? अन्न ठीक आहे. समुद्राचं पिता येतं पाणी. पार्थ. ओके. ओके. झाडं तोडून बोट बनवू शकतो. हो. आता मला सांग की पाण्याचं काय? तुम्हाला एवढं मॅन वर्सेस वाईल्ड पाहिलंय का रे की माणूस अन्नाशिवाय जास्ती काळ जगू शकतो का पाण्याशिवाय? अन्नाशिवाय. हा मग पाण्याचं काय? अन्न भरपूर आहे तुझ्याकडे, फ्रेश वॉटर सोर्सच सापडला नाही तर? कोकोनट ट्री आहे. ठीक आहे. त्याला सुचू दे ना. कोकोनट ट्रीचा काय वापर करणार? नारळ डोक्यात घालायला काय? मग तुला यांनी हिंट दिली रे राजा. कोकोनट ट्री आणि पाणी काय नातं एकमेकाशी? कुठला रे राजा तू? अरे नागपूर विदर्भाचा असणार आहे. बीच बाप जन्मात कधी पाहिलं नाहीये. कुठला आहे तू? यवतमाळ.
समुद्रापासून दूर. अरे राजा, नारळात पाणी असतं ना, तेच सांगतायत ते. स्नेहा. बोट, रेडिओ. ओके. रेडिओ तिथले जे लोक आहेत त्यांच्याजवळ ठेवली आणि बोट मध्ये जेवढे जास्त तेवढे जाऊन मदत घेतली. कोकोनट आहे. ठीक आहे. बर, मला एक सांग, ते बोट मोटार बोट नाहीये, वल्लवण्याची बोट आहे. हो ठीक आहे ना, वल्लव पण बनवता येईल तुला. पण तुम्हाला पुन्हा नक्की तुम्ही कुठे क्रॅश झालेला हे माहितीये का? मॅपवरनं. ठीक आहे, गुड. मग मॅपवरनं तुला समजा लक्षात आलं की तुम्ही पॅसिफिक मधल्या एकदम आतल्या कुठल्या तरी बेटामध्ये आहात आणि तिकडनं म्हणजे हाताचे तुकडे झाले तरी वल्लवून तुम्ही कुठं दुसरीकडे पोहोचणार नाही. झालं की तिन्ही फेल. अंतर माहितीये का पॅसिफिकचं? ठीक आहे. अजून आणि हा एक सेकंड. ओके. ओके. हा. अरे हाय मेंटेनन्स चिक्स आला. ठीक आहे, मच्छर बसणं मॅचेस. तुला हे मॅचेस म्हणजे गुड नाईट नव्हतं माहितीये ना, काड्यांची पेटी. हा, ऊब ठीक आहे, मच्छर ठीक आहे. अजून दुसरं उरलेलं ऍक्स आणि फर्स्ट एड किट. ट्री हाऊस. हा ठीक आहे. इंजुरी झाली. ठीक आहे. तर तुला पुन्हा 2 प्रश्न. पहिला प्रश्न, खाण्यापिण्याचा काय? मासे पकडणार कसे? बरं चल, खाण्यापिण्याचं सोड. आयुष्यभर तिथंच राहायचंय का जिथे कुठे तू आहे? मग ठीक आहे. कुठलं उत्तर चुकीचं नाहीये काय, असं गडबडून जाऊ नका. ऑनलाईन इकडे मनीष म्हणतोय रोप, ऍक्स आणि फ्लेअर. मनीष, लॉजिक समजाव रे तुझं. कारण की मासे जर का पकडायचे असतील किंवा बोट बनवायची असेल लाकडांचा यूज करून तर रोप लागणार. लाकूड कापायला आणि शेल्टर किंवा बोट काही पण करायला टॅक्स लागणार. पाणी पण जर का आपल्याला पाहिजे असेल तर आपण नारळाची झाडं काढू शकतो असे माणसं असणार नाही, कारण त्यांनी ट्रॅव्हल करतो तर झाड कापायला पण टॅक्स लागणार. ओके. आणि फ्लेअर गन, कारण की फ्लेअर गन एक तर कोणाला सिग्नलिंग साठी युजफुल होणार, कारण प्लेन क्रॅश झाला याचं सिग्नल ऑलरेडी रेडिओवरती आहे. ओके. पण गॅरंटी आहे का तुला की तुझं लोकेशन बाहेरच्या जगाला कळलेलं आहे म्हणून? तुम्हाला माहित आहेत ना, अशा अनेक केसेस आहेत की एकदम 300-350 असलेली कमर्शियल विमानं गायब झाली आहेत. ती 5-5 वर्ष सापडली नाही. ते MH370 तर अजून सापडलं नाही. हा ठीक आहे, चुकीचं उत्तर नाही. अगेन ठीक आहे, इथे चिंतन म्हणतोय ऍक्स, फ्लेअर गन, कम्युनिकेशन रेडिओ चूज करेल. ठीक आहे चिंतन, लॉजिक समजाव रे. त्याला आतुरता येत होती. येस, बोल बोल. हा, तर ऍक्स यासाठी की ते लाईक झाडं कापून बोट बनवता येईल त्यासाठी. ओके. आणि विविध कामं करता येईल ऍक्समुळे. आणि फ्लेअर गन यासाठी की जर समजा कोणताही हेलिकॉप्टर किंवा कोणताही सोर्स लाईक एअरबेस आपल्याला दिसलं तर आपण फ्लेअर गननी त्यांना इन्फॉर्म करू शकतो. आणि कम्युनिकेशन रेडिओ यासाठी, कारण बाय चान्स कधी
हेलिकॉप्टर मिस झाला किंवा हेलिकॉप्टर आलाच नाही पण रेडिओ सिग्नल मॅच झाला किंवा काही तर त्यासाठी मी रेडिओ चूज करतो. आणि तू सगळ्यांच्याच रेडिओ रेंजच्या पण बाहेर आहेस आणि कोणी हेलिकॉप्टर जहाज काहीच दिसलं नाही तुला, तर नुसत्या कुऱ्हाडीचं काय करणार? किंवा रेडिओची बॅटरी संपली. बोल बोल. जर रेडिओची बॅटरी संपली तर त्यासाठी फ्लेअर गन तर आहेच माझ्याकडे. आणि इफ ऍड्स तर मी असे यूज करेल की एकच झाडं कापण्यासाठी, मग त्यानंतर म्हणजे समजा आता रोपची गरज मला नाही लागणार कारण जंगल आहे. जंगलातले काही असे ब्रांचेस वगैरे जे असतात ते फ्लेक्झिबल असतात आणि स्ट्रॉंग असतात, मी त्याचा वापर करू शकतो. आणि ऍड्स मी ह्यासाठी यूज केलंय कारण फिशिंग साठी पण ते यूज करू शकतो किंवा लाकडी तोडून त्याला शार्पनेस करून त्याला ऍज अ फिशिंग मटेरियल यूज करू शकतो. ओके ओके ठीक आहे. पण मग पुन्हा तुला ह्यांना विचारलेला तोच प्रश्न की आयुष्यभर त्या बेटावरच राहण्याचा विचार आहे का? नाही. कसं? कारण म्हणजे आयुष्यभर राहण्याचं तर नाही, पण कुठे ना कुठे होप्स तरी असणार ना की किंवा आता समजा की तो आता एक प्लेन क्रॅश झाला, सो कोणतंही म्हणजे एरिया ते लोक काय म्हणतात इन्व्हेस्टिगेशन करतात. ओके. सो त्या रेंज मध्ये कुठे ना कुठे तरी असणारच. कुठेतरी लांबून जर दिसलं तर फ्लेअर गन्स यूज करून मी ते त्यांना अट्रॅक्ट करू शकतो किंवा सांगू शकतो आम्ही. ठीक आहे चालेल. तर म्हणजे ते आता 2 वर्षानंतर येऊ द्या या 4 वर्षानंतर शिल्लक राहणार. ठीक आहे चालेल. आता बघा ठीक आहे, खूप जणांचे हात वर असणार आहेत, पण घड्याळाकडे बघता जो पॉइंट आहे ह्याच्यात तेवढी मला तुमच्याकडनं जेवढी इन्फॉर्मेशन हवी होती ते बरंच एवढी उत्सुकता आहे. मॅचस्टिक मॅचस्टिक ऍक्स आणि फर्स्ट शिकार करणार. ठीक आहे, पण अगेन पुन्हा तुझा प्लॅन आयुष्यभर त्या बेटावरच राहणार, दिसतायचं नाही का कधी? नाही, दुसरं कोणी आलं नाही सोडवायला तर राहणार, तर तिकडेच राहणार की तू? येईलच कोणीतरी असं म्हणतोस तू? प्रोबॅबिलिटी जास्त. ठीक आहे, तुम्हाला या सगळ्या बोलण्यामधनं मी स्टेप 1 जी सांगतोय, आयडेंटिफाय द प्रॉब्लेम, ती कशी दिसून येते ते बघूयात आता आपण. ठीक आहे, तुम्हाला मजा लक्षात आली काही की इथे सगळेजण ओके प्रत्येकानी ऑलमोस्ट कुठल्या तरी वेगळ्या वेगळ्या 3 गोष्टींचं कॉम्बिनेशन सांगितलं. सिच्युएशन सगळ्यांच्यासाठी समानच होती, पण प्रत्येकाने तुझ्या साईट स्मेल सगळीकडनं तू डेटा आत घेतलास आणि त्या सिच्युएशनचा तू जो अर्थ लावलास तो वेगळा होता. तुझं अनालिसिस वेगळं होतं. सिच्युएशन सगळ्यांसाठी सेम, पण प्रत्येकाने त्या सिच्युएशनचं केलेलं अनालिसिस आणि म्हणून त्या अनालिसिस मधनं या सिच्युएशन मध्ये नक्की प्रॉब्लेम काय आहे याच्यावर जे बोट ठेवलं ते प्रत्येकाचं वेगळं वेगळं होतं. ठीक आहे, मी तुम्ही बोलत असताना इकडे तुमच्या उत्तरांवरनं काही ग्रीन आणि रेड मार्क्स करत होतो. अल्फिया किंवा साक्षी, अनिरुद्ध, प्रथमेश, मनीष यांचं सिच्युएशन कडे बघताना तुमचं प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन होतं की ह्या सिच्युएशन मध्ये माझ्या समोरचा प्रॉब्लेम काय आहे? जिवंत राहणे. कारण की तुम्ही गृहीत धरलेलं होतं, यू हॅड मेड अन अझम्पशन की मला वाचवायला कोणीतरी येईलच की,
ओके. दुसऱ्या काही जणांनी, आणि ह्या वेळेला तितक्या तीक्ष्णपणे असे काही उदाहरणं आली नाहीत ऍक्च्युली, पण त्यातल्या त्यात मग स्नेहा आणि शिवानी जवळपास गेले. शिवानीच्या ह्याच्यातनं जास्ती ते प्रकर्षाने दिसून आलं. ठीक आहे, की बाई मला राम भरोसे नाही राहायचं. ठीक आहे, एक आयुष्य मिळतंय, आयला जगायचं तर ते निवांत जगायचं, इकडनं एकदम माझ्या घरी जाऊन जगायचं, नाहीतर आय विल डाय इन दी एफर्ट. पण मी राम भरोसे राहणार नाहीये की बाबा रे जो कोणी येईल मला वाचवायला, कोणीतरी खरंच, मी माझ्या प्रयत्नांनी आय विल ट्राय टू एस्केप. सिच्युएशन इज द सेम, बट सम ऑफ यू टुक इट इन अँड यू डिफाईन द प्रॉब्लेम ॲज सर्व्हायव्हल. कारण तुम्ही अझम्पशन केलं की वाचवायला कोणीतरी येईलच. ठीक आहे, शिवानी आणि स्नेहा यांनी कमी जास्त प्रमाणामध्ये पण ते अझम्पशन केलं नाही, म्हणून त्यांनी माझी सूत्र माझ्या हातामध्ये पाहिजेत आणि माझं प्रॉब्लेम डेफिनिशन काय आहे की मला इकडनं निसटायचंय, आय वॉन्ट टू एस्केप. ठीक आहे, आणि एक पार्थ मला त्यातल्या त्यात मध्य मार्ग दिसला, की जो अशा दोन्ही ट्रॅक्सवर विचार करत होता की ठीक आहे, खरं म्हणजे मला इकडनं निसटायला पण पाहिजे, म्हणून कुऱ्हाड त्यांनी बोट बनवू शकतो, आणि बोट बनवून पण कुठे जायचंय याच्यासाठी अन्न, ह्याच्यासाठी मॅप. ठीक आहे, आणि ते करताना जगायचं पण आहे आपल्याला, म्हणून फूड. पण ते भाई पाण्याचं काय करायचं ह्याच्यात गणला बिचारा. ठीक आहे, पण ठीक आहे, म्हणजे तिथे नारळ पाणी हे ऍक्च्युली मॅन वर्सेस वाईल्ड तुम्ही पाहिलं असेल तर फूड आणि वॉटरसाठी इट्स अ गुड सोर्स, पण ते बाहेर कसा काढायचा तो नारळ हा चॅलेंज असतो सर्व्हायव्हल मधला. अर्थात पार्थकडे त्याच्यासाठी कुऱ्हाड आहे, पण हे सुचलं नव्हतं भाई तुला. ठीक आहे, मी दरवर्षी जेव्हा हे सत्र घेतो तेव्हा हेच रिपीटिंग पॅटर्न्स दिसतात. परिस्थिती सगळ्यांसाठी सेम, सिच्युएशन इज द सेम. आपण ती सिच्युएशन आत घेतो आणि या सिच्युएशन मधनं नक्की व्हॉट इज द प्रॉब्लेम हा प्रत्येकाचा वेगळा कसा काय असू शकतो हे आपल्याला डोमेन स्पेसिफिक डिसिजन मेकिंग मध्ये हे नाही शिकवलं जात. कारण की अकाउंटन्सी, इंजिनिअरिंग, मेडिसिन, लॉ या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम इज प्री डिफाईन्ड. आपल्यासाठी कोणीतरी तो आधी सांगून ठेवलेला असतो आणि आपण फक्त त्याच्यावर उत्तर काढायचं असतं की नाही. आपल्याला शिक्षण व्यवस्थेने पण ही लावलेली सवय आहे की प्रॉब्लेम स्टेटमेंट हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं असतं. तुमचा क्लायंट येऊन जेव्हा आमच्यापाशी रडगाणं गातो, किंवा डॉक्टर जेव्हा सिम्पटम्स तपासतो, किंवा परीक्षेमध्ये आपल्याला एक्झाम देताना एक्झामिनरनी आपल्यासाठी प्रश्न काढलेला असतो. ठीक आहे, आपल्या लहानाचं मोठं होताना हे इतकं रक्तामध्ये शिरतं की व्हॉट इज द प्रॉब्लेम हा प्रश्न आपल्याला पडतच नाही. इट शुड बी गिव्हन. आपल्याला वाटतं प्रॉब्लेम मला दिलेलाच आहे आणि मी फक्त त्याच्यावरचं उत्तर शोधायचंय. त्यामुळे ऍक्च्युली सॉल्व्हिंग या मुद्द्याकडे जाण्याच्या आधी आपण प्रॉब्लेम डेफिनिशन, कारण आयुष्य हे आपल्याला फक्त सिच्युएशन्स देतं. एका परिस्थितीमध्ये फेकतं, ओके, त्या परिस्थितीचं आपण काहीतरी अनालिसिस करतो, आपल्या मनामध्ये घेतो आणि त्याच्यातनं आपण आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट तयार करतो. म्हणजे प्रॉब्लेम पण आपण तयार करतो आणि त्या प्रॉब्लेम वरचं मग आन्सर म्हणजे सोल्युशन हे पण आपणच तयार करतो. ही जी एक विचाराची फॅन्टॅस्टिक पद्धत आहे ती पहिले रक्तामध्ये शिरणं गरजेचं आहे. कारण की जो माणूस, सिच्युएशन ही सगळ्यांच्यासाठी समान आहे, ओके, पण त्याचं अनालिसिस करून काही जण सर्व्हायव्हल हे उत्तर काढतात, काय प्रॉब्लेम डिफाईन करतात, काही जण एस्केप आणि काही जणांसाठी सर्व्हायव्हल / एस्केप. आणि मग तुम्ही प्रॉब्लेम कसा डिफाईन करता तुमची, त्याच्यावरनं तुमचं उत्तर तुमचं असतं. ते याची किती अगणित अर्थ आहेत ते मी तुम्हाला बोलत जातोय तसं समजत जाईल अजून. ओके, त्यामुळे बिफोर इव्हन सॉल्व्हिंग वी हॅव टू गेट टू प्रॉब्लेम स्टेटमेंट. ठीक आहे, हा धडा आपल्याला दुसऱ्या तिसऱ्यापेक्षा कोणी सर्वात जास्ती चांगल्या पद्धतीने देतो तो कॅप्टन जॅक स्पॅरो. कोणी हा पायरेट्स ऑफ द कॅरिबियन कोणी नाही पाहिलेलं का? कॅप्टन जॅक स्पॅरो
हे जॉनी डेपनी जे कॅरेक्टर केलेलं आहे, ओके, त्याचं एक वाक्य फार छान आहे. हे बघा, एका मूवी मध्ये तो म्हणतो, द प्रॉब्लेम इज नॉट द प्रॉब्लेम, द प्रॉब्लेम इज युअर ऍटिट्यूड अबाउट द प्रॉब्लेम. आयुष्यामध्ये अनेक वेळेला असं होतं की आपल्याला जी सिच्युएशन मध्ये आहोत आपण, कदाचित मैत्रिणीशी भांडण चाललंय, टेन्शन नाही, घरामधली टेन्शन्स आहेत, एज्युकेशन मध्ये किंवा करिअर मध्ये मला माझे चॉईसेस करायचे आहेत, तर वी जस्ट टेक इट फॉर ग्रांटेड की व्हॉट इज द प्रॉब्लेम, की ज्याच्यावर मला उत्तर काढायचंय. आपण जास्ती डीप जाऊन हे कधी विचारतच नाही की अरे खरंच जो मला प्रॉब्लेम वाटतोय तो प्रॉब्लेम आहे का मी जर ह्याच परिस्थितीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनाने बघितलं तर प्रॉब्लेम पण बदलू शकतो, म्हणजे माझं सोल्युशन पण बदलू शकतो. जग किती मजेदार आहे बघा. सिच्युएशन सगळ्यांच्यासाठी सेम असते, पण त्या सिच्युएशन कडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असतो. आणि तू तुझ्या दृष्टिकोनामधनं तुझा प्रॉब्लेम डिफाईन करतोस आणि त्याच्यावर तुझं उत्तर काढतोस. देर इज देन नो युनिव्हर्सल राईट ऑर रॉंग. बरं, हे येतं कुठून रे मग? की आपण जेव्हा एखाद्या सिच्युएशनचं अनालिसिस करतो तेव्हा हे जे डिफरन्सेस आहेत प्रत्येकाच्या अनालिसिस मधले, ते येतात कुठून? त्यातला मी सर्वात महत्वाचा शब्द तुम्हाला सांगितलाय ऑलरेडी, पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे दृष्टिकोन, तुमचा त्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन एक काहीतरी वेगळा असतो आणि त्याच्यातनं तुम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन करता. ओके, पण इन ऍडिशन टू दॅट दोन महत्वाच्या गोष्टी पण आहेत आयुष्यात. आपल्याला पावला पावलाला घेण्याच्या निर्णयांमध्ये या दोन गोष्टी सबकॉन्शियसली असतात, पण त्याची जाणीव व्हावी लागते. ठीक आहे, पहिली येते इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन. विचार करा, मी जर तुम्हाला म्हणलं असतं की तुमच्याकडे भरपूर वेळ विमानाने पेट नाही घेतलेली, ओके, निवांत जिथे कुठे आहात तुम्ही तिथे फिरा, आसपासची माहिती काढा, वेळ ही मर्यादा नाहीये तुमच्यावर. ठीक आहे, काय केलं असतं तरी मग तुम्ही? आधी जरा विमान आहे तसं ठेवून शहाण्या माणसांनी तरी एरियाची तपासणी केली असती. आपलं नशीब किती चांगलं असतं जर तुम्हाला लक्षात आलं असतं की बीचवरनं थोडे 500 मीटर वर चालत गेलो तर फुल बीच फ्रंट रिसॉर्ट आहे. आपण म्हणलो असतो एअरपोर्ट गेला खड्ड्यामध्ये, एअरपोर्टवर उतरा, टॅक्सी करून हॉटेलला या, त्यापेक्षा डायरेक्ट विमानच येऊन रिसॉर्ट मध्ये पडलंय की करा आईश. मग तुम्ही म्हणलं असतं काहीच काढणार नाही, मी कशाला जायचंय त्या घाणेरड्या विमानामध्ये परत. पण नव्हती ना, ही होती रिस्ट्रिक्शन की यू हॅव ओनली 10 मिनिट्स. त्यामुळे तुमच्याकडे ह्या परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचा आहे याच्यासाठी जी माहिती गोळा करायची असते. फॉर एक्झाम्पल, वेळ हाताशी असता तर तुम्ही कदाचित थोडं जंगलामध्ये जाऊन फ्रेश वॉटरचा तलाव मिळतोय का शोधलं असतं. तो आहे म्हणल्यावर मग वॉटर बॉटल मायनस करता येतात. ठीक आहे, आज जाऊन तुम्ही कदाचित फळांची वगैरे झाडं आहेत का, किंवा ते नारळ खरंच पाडून मला खाता येणार आहेत का, किंवा मशरूम्स मिळत आहेत का, हे शोधलं असतं. मग फूडचा विषय गेला असता. तुम्ही वैमानिकावर बरोबर बसून समजा तुम्ही मॅपवर लोकेशन काढलं असतं की आपण आता प्रॉबेबली आपण ह्या बेटावर आहोत, म्हणजे आसपास कोणी वाचवायला आपल्याला येण्याची कितपत शक्यता आहे. जर तुम्हाला लक्षात आलं असतं की अरे आपण ऑफ कोर्स एवढे गेलेलो की आपण रेडिओ रेंज, सगळ्यांच्या कोणाच्याच रेडिओ रेंज मध्ये नसणार आहोत आपण, आणि फ्लेअर गनचा पण काय फारसा उपयोग नाही कारण की इथपर्यंत आपल्याला शोधायला कोणी नाही येणार, सोडून द्या ते बाजूला. मग क्लॅरिटी आली असती की जे काही करायचंय ते आपल्याला करायचंय, मग तराफा वगैरे बनवायला घ्या, है की नाही. पण नाहीये वेळ आपल्याकडे. हे सगळं सिच्युएशनचं अनालिसिस करून योग्य निर्णय घेण्यासाठी मला जी माहिती गोळा करायची आहे ती प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. ठीक आहे, आयुष्य पण असंच असतं. आपल्याला सगळे म्हणतात इट इज बेटर टू मेक इन्फॉर्म्ड डिसिजन्स.
एखाद्या माहितीमध्ये जे सगळे फॅक्टर्स आहेत त्या सगळ्या फॅक्टर्सचा व्यवस्थित अभ्यास कर, माहिती गोळा कर आणि मग तुला जो काही निर्णय घ्यायचा तो घे. ठीक आहे. कधीच संपूर्ण माहिती आपल्याकडे नसते. एखाद्या माणसाशी, मित्राबरोबर तुमची भांडणं चालली, त्याच्या मनामध्ये काय चाललंय तुम्हाला थोडीच कळतंय. तो तुमच्या पाठीत खंजीर खुपसतोय का जेन्युइन मिसअंडरस्टँडिंग होत आहे. आपण बोलू शकतो त्याच्याशी, पण तो खरी उत्तरं देईल का काहीतरी फसवं लपवणारं सांगेल. मला कॉलेज आणि एज्युकेशन मध्ये जायचंय. खरंच सांगा मला, तुम्हाला 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर तुमच्याकडे कुठेतरी अशी मास्टर लिस्ट आहे का रे की तुम्ही काय काय करू शकता, की सगळं काही येतं त्याच्यामध्ये. एकूण एक मास्टर्सची स्ट्रीम आणि त्याच्यातलं एकूण एक कॉलेज येतं का? मला नाही वाटत, नसणार येत. ठीक आहे. बरं, तुम्ही जी कुठली तुमची ब्रांच म्हणून निवडली त्यातलं बेस्ट कॉलेज, ठीक आहे, आपण उडत बागडत कानावर जे पडलेलं असतं त्याच्यावरच ठरवतो. आपण त्याच्या पलीकडे कधी एफर्ट घेतो का? ओके. डिसिजन मेकिंग मध्ये हे सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्याचा आहे की तुम्हाला आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर उजवीकडे डावीकडे जाऊ का सरळ जाऊ हा निर्णय घेण्यासाठी दरवेळेला नेमका हा रस्ता कुठे जातो, या रस्त्यावर स्पीड ब्रेकर्स कुठे आहेत, या रस्त्याची स्पीड लिमिट काय आहे, पुढे जाऊन या रस्त्याला किती वळणं आहेत, नसतं माहिती. आणि ते माहीत करून घेणं पण दरवेळेला प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं. ऍज डिसिजन मेकर्स वी आर ऑलवेज वर्किंग अंडर इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन. त्याच्यामुळे आपण अनेक वेळेला हतबल पण होतो. आपल्याला एवढा अंधारात असल्यासारखं वाटतं की आपल्याला वाटतं की कुठलाही निर्णय घेणे हे जणू जुगारासारखंच आहे. ठीक आहे, ते आहेच आहे जुगारासारखं. म्हणून तर मी मगाशी तुम्हाला जे पुस्तक सांगत होतो, थिंकिंग इन बेट्स, नावातच आहे बघा की ती लेखिका म्हणतीये आयुष्यामध्ये निर्णय घेणे, एव्हरी डिसिजन यू मेक इज अ बेट यू आर प्लेसिंग. तू काहीतरी बेट लावतोस. काय की भविष्य हे असं असं घडत जाईल हे मी आज बेट लावतोय. ठीक आहे. 12वी नंतर जो मुलगा इंजिनिअरिंगला जायचा ठरवतो आणि इंजिनिअरिंग मध्ये पण तो जेव्हा AI मध्ये जायला ठरवतो, तो भविष्यावर बेट लावतोय की इथून पुढच्या जगामध्ये AI मधलं ज्याला कळतं त्याला जबरदस्त डिमांड असेल. ठीक आहे. आपल्याला काय माहित भविष्य कसं होणार आहे. कदाचित एक वेळ अशी येईल की जेव्हा AI टेक्नॉलॉजीची लिमिट काय आहे हे आपल्याला कळेल आणि मग आता जी सगळी AI बद्दलची एक्साइटमेंट आहे जगामध्ये, रेव्होल्युशन वगैरे, जग भरलेलं आहे फॉल्स रेव्होल्युशन्सनी. नवीन कुठलं तरी प्रोडक्ट आलं, जग अख्खं एक्साइटेड होतं आणि इन दी एंड लक्षात आलं की ह्याला काय अर्थच नव्हता. पण यू आर बेटिंग की असं होणार नाही. वाय? बिकॉज वी हॅव इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन. आणि मग आपल्या माहितीमध्ये ज्या गॅप्स असतात, फिलिंग इन द गॅप्स करणं आपल्याला गरजेचं असतं. त्या आपण कुठून करतो? तर बेस्ड ऑन डिफरंट अझम्पशन्स. जी गोष्ट आपल्याला माहित नाही क्लॅरिटीनी की ही अशीच आहे, आपण गृहीत धरतो की ही अशीच असणार आहे. विचार करा रे की आपण एखाद्या व्यक्तीबद्दलचं जे मत बनवतो आपलं, ठीक आहे, ते किती अर्धवट माहितीनिशी बनवतो नाही का. माणसाचा मेंदू एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला ते शब्दांमध्ये नाही व्यक्त करतायत, पण ती व्हाईब येते ज्याला म्हणतो ना आपण, ते व्हाईब म्हणजे वी आर जम्पिंग टू कन्क्लुजन्स. त्याचा चेहरा, त्याचं एक्सप्रेशन, चेहऱ्यावरची ठेवण, घातलेले कपडे, बोलतो कसा, चालतो कसा, नजर कशी आहे, ठीक आहे. पण हे सगळे कन्क्लुझिव्ह नसतात. मला इतक्या वेळेला जाणवलंय की शहरी भागामधली जी पोरं असतात ना, त्यांना उलट गावाकडची मुलं मॅनरलेस वाटतात. कारण मी शहरामध्ये लहानाचा मोठा झालेलो आहे आणि चाणक्यात आल्यावर माझा ग्रामीण भागामधल्या अनेक मुला मुलींशी संबंध आलाय. माझी पण सुरुवातीला ही चूक व्हायची. कारण की शहरी भागामध्ये मिडल क्लासमध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा गुड मॅनर्स म्हणजे काय असतात ह्याचा जो एक थोडा आंतरराष्ट्रीय दर्जा ठरलेला आहे, तो संस्कार मुलावर होतो. फॉर एक्झाम्पल, सॉरी, प्लीज, थँक्यू हे इंग्रजी शब्द सहजपणे तोंडात येतात. पण विचार करा, जो मराठीमध्ये बोलतो म्हणजे सॉरी हा शब्द सहजपणे येतो का रे मराठी माणसाच्या तोंडात? इनफॅक्ट इंग्लिशमध्ये जेवढा सॉरी जेवढा सहज आपल्या तोंडून निघतो तेवढा मराठीत माफ करा आपण वेगळा बस हे बोलतोय. हे वेगळे वेगळे गुणधर्म असतात.
त्यामुळे आपण समोरचा व्यक्ती वरवर कसा वागतो, एखाद दुसरी भेट एवढ्या अर्धवट माहितीवरनं आपण हा व्यक्ती कसा असणार आहे गृहीतच धरतो आणि अनेक जणांना बाद करतो. मग एका भेटीमध्ये चान्सच देत नाही दुसरा, त्या माणसाला ओळखून घेण्याची तसदी पण घेत नाही. वी जस्ट मेक अझम्पशन्स की हा असाच आहे, आणि मग त्यानंतर ते चष्मा काळा की जग कळलं की आपल्याला आपला दृष्टिकोन कन्फर्म होणाऱ्या गोष्टीच दिसायला लागतात. गृहीत धरणे गोष्टी. त्यामुळे डिसिजन मेकिंग मध्ये पहिली गोष्ट काय आहे, यू हॅव टू डिफाईन द प्रॉब्लेम. यू हॅव टू डिफाईन द प्रॉब्लेम. आयुष्य आपल्याला फक्त सिच्युएशन देतं. त्या सिच्युएशनच्या कडे आपण ज्या दृष्टिकोनाने बघतोय त्याच्यातनं त्या सिच्युएशन परिस्थितीचा आपण काहीतरी अर्थ लावतो. त्या लावलेल्या अर्थातनं काय प्रॉब्लेम आहे हे पण आपण ठरवतो, आणि म्हणून आपल्याला जो प्रॉब्लेम वाटतोय त्याच्यावरचं उत्तर आपण काढतो. ही चेन लक्षात ठेवा. आणि तो प्रॉब्लेम डिफाईन करताना अर्धवट माहिती, कारण आपल्याला ती परिस्थिती अर्धवट दिसत असते, अर्धवट माहितीमधल्या फिलिंग इन द गॅप्स हे आपण आपल्या गृहितांनी करतो. त्यामुळे सगळ्याचा मिळून एकंदरीत अर्थ काय होतो की दोन माणसं एकाच परिस्थितीकडे बघत असू शकतात, पण प्रत्येकाचे अझम्पशन्स वेगळे आहेत आणि प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येक जण प्रॉब्लेम स्टेटमेंट वेगळं तयार करतो आणि त्यांनी तो त्याच्यावरचं उत्तर वेगळं काढतो. ठीक आहे. वैयक्तिक पातळीला उलटीकडे येऊन आपलं जे फर्स्ट इन्स्टिंक्ट आहे की ह्या सिच्युएशनचा नक्की प्रॉब्लेम काय हे क्वेश्चन करणे आणि खरंच क्लॅरिटी येणे की व्हॉट इज द प्रॉब्लेम. देन ह्या प्रॉब्लेम बद्दल मला काय काय माहिती लागेल, व्हॉट इन्फॉर्मेशन विल आय नीड, की जी माझ्याकडे ऑलरेडी नाहीये, आणि म्हणून जी इन्फॉर्मेशन माझ्याकडे नाहीये त्याच्यासाठी मी काय अझम्पशन्स करतोय. या तीन गोष्टींची क्लॅरिटी येणं गरजेचं असतं. लिखित क्लॅरिटी येणं गरजेचं असतं. म्हणजे आयुष्यातले महत्वाचे निर्णय घेताना ऑप्शनल सारखंच, मी येणार आहे त्याच्याकडे, मी मुलांना अनेक वेळेला सांगतो, बाबा रे कागद पेन घेऊन बस आणि लिहून काढ तुझ्या मनातनं जे विचार चाललेले आहेत ते काय मी होमवर्क सांगतोय म्हणून नाही, लिखाणाची प्रोसेस मनामध्ये आपले विचार ऑर्गनाइज करते आणि मग आपल्याच विचारांमधली लिंक्स लक्षात येऊन आपल्याला क्लॅरिटी यायला सुरुवात होते. ठीक आहे. पण आयुष्य काय मजेदार गोष्ट आहे ना, की दोन माणसं एकाच परिस्थितीकडे बघून 180 डिग्री विरुद्धार्थी त्यात निष्कर्ष काढू शकतात, आणि मग आपला समाज साला ह्याच्यावर दडलेला आहे की प्रत्येक जण भांडतच बसतो एकमेकाशी की माझंच काय ते बरोबर आणि तू कसा मूर्ख आहेस ते. आपल्या पंचतंत्रांमध्ये जे लिहिलेलं आहे, चष्मा काळा की जग काळं, पण आपण अनेक वेळेला मान्यच करायला तयार नसतो की प्रत्येकाच्या डोळ्यावर एक चष्मा आहे आणि आपण त्या चष्म्यातनं फिल्टर झालेलं जग बघतोय. त्यामुळे आपल्याला जे जग फॅक्च्युअली ऑब्जेक्टिव्हली करेक्ट वाटतंय तो ऍक्च्युअली आपल्या चष्म्याचा रंग आहे. आणि मग स्वची ओळख म्हणजे काय की अरे तो डोळ्यावरचा चष्मा जरा काढ आणि तो चष्माच तपासून बघ. तो चष्मा बनतो कसा, आपण लहानाचे मोठे जसे होतो तसं आपल्यावर झालेले संस्कार, फॅमिली सिस्टीम, एज्युकेशन सिस्टीम, सोशल सिस्टीम आपल्या रक्तामध्ये जगाकडे तू कसं बघितलं पाहिजेस हे भिडवत असते, आणि तो चष्माच तुझा तपासून बघ हेच तर झालं स्वची ओळख. आपले सगळे ऋषी मुनी, आणि मी तुम्हाला हळूहळू करत एका प्रचंड मोठ्या मुद्द्याकडे येतोय, तो म्हणजे सगळा आपल्या फाउंडेशन आणि चाणक्याच्या विचाराच्या तळाशी जाणारा मुद्दा म्हणजे अद्वैत वेदांताचा विचार. सरांनी मला समजावलंय ह्याच्यावरनं, पुन्हा मी काय फार कोण नाही लागलो हे समजावणार. ठीक आहे. नावातच आहे बघा, अद्वैत, नॉन ड्युअलिटी. तुम्ही जितका विचार कराल तितकं तुम्हाला लक्षात येईल की जगातले अनेक मुद्दे आपण जसं जसं ते तोडत जातो तसं बॉटम लाईन दोन परस्पराविरुद्ध विचारांपाशी येऊन भिडतात ते, आणि आपल्याला असं वाटतं की यार दोन्ही कसे काय बरोबर असू शकतात, एकतर हे असू शकतं नाहीतर हे असू शकतं. सर्व्हायव्हल किंवा एस्केप. फिजिक्सचं जग आज अख्खी पृथ्वी आणि युनिव्हर्स कसं चालतं हे समजावणाऱ्या दोन बॉटम लाईन थिअरीज आहेत. एकीकडे आईन्स्टाईनची रिलेटिव्हिटी आणि दुसरीकडे क्वांटम मेकॅनिक्स. दोन्हीही एक्सपेरिमेंटेशन मधनं सिद्ध होतात, दोन्हीही सत्य आहेत. फक्त दोन्हीही थिअरीज जे युनिव्हर्स कसा चालतं याचं एक्सप्लेनेशन देतात,
परस्पराविरुद्ध येते. आणि त्याचा अभ्यास करताना तुम्हाला पण लक्षात येईल की यार हे दोन्हीही एकाच वेळेला सत्य कसं काय असू शकतं. एकतर हे नाहीतर हे. अद्वैत आपल्याला तेच सांगतं की ज्या गोष्टी आपल्याला परस्पराविरुद्ध वाटतात ही खरी असू शकण्यासाठी ही असत्य असावी लागते आणि ही सत्य असण्यासाठी ही असत्य असावी लागते. त्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला सत्य असू शकतात. तो हा मुद्दा आहे. असा उगाच काहीतरी फिलॉसॉफिकल आणि वैचारिक मुद्दा नाहीये. डे टू डे डिसिजन मेकिंग मधला मुद्दा आहे तो. ठीक आहे. सिच्युएशन तीच, पण तुझं आणि तुझ्या मित्राचं डायमेट्रिकली ऑपोजिट उत्तर तुम्ही काढताय म्हणजे तो तुझा शत्रू नाही होत. त्याच्या डोळ्यावर एक चष्मा आहे जसं तुझ्या डोळ्यावर चष्मा आहे. तू जसा 4 गोष्टी गृहीत धरतोयस तसा तो पण 4 गोष्टी गृहीत धरतोय आणि तुझ्याकडे जशी अर्धवट माहिती आहे तशी त्याच्याकडे पण अर्धवट माहिती आहे. पण या सगळ्या फिल्टर्स मधनं ही इज डिफायनिंग द प्रॉब्लेम डिफरंट दॅन यू अँड सो ही इज कमिंग अप विथ अ सोल्युशन विच इज राईट फॉर हिम. ही एक विचारातली मॅच्युरिटी येणं, ह्याला मी म्हणतो आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. आपल्या वैयक्तिक जीवनातले आपले प्रॉब्लेम्स इथपासून सुरुवात करून हीच थॉट प्रोसेस आपण जगाच्या प्रॉब्लेम्स पर्यंत वापरू शकतो. आपल्याला जे फर्स्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट ऑब्वियस वाटतं, रिएक्झामिन दॅट आणि त्याच परिस्थितीला एका वेगळ्या दृष्टिकोनाने बघता येत आहे का याचा विचार करा. अद्वैत. तुम्हाला मी आधी पण ही गोष्ट सांगितलेली आहे बघा. व्हॉट इज नॉन ड्युअलिटी हे समजून घ्यायचं असेल तर आपल्या पंचतंत्रांमध्ये ही जी 7 आंधळे आणि हत्तीची गोष्ट सांगितली ती लक्षात ठेवा. 7 आंधळ्यांना एका हत्तीच्या भोवती सोडलं जातं आणि त्यांना विचारलं जातं की काय रे बाबा तुला काय हत्ती कसा आहे काय वाटतं. आणि ते बिचारे जन्मापासून आंधळे आहेत त्यामुळे त्यांना माहित पण नाहीये की दृष्टी हा सेन्स काय असतो. दे वर नेव्हर बॉर्न विथ साईट. सो ते हाताने चाच पडत जाऊन की जो दातापाशी जातो तो इट्स लाईक अ स्पियर, कानापाशी जातो तो इट्स लाईक अ फॅन, सोंडेपाशी जातो तो इट्स लाईक अ स्नेक, पायापाशी जातो तो इट्स लाईक अ ट्री, शेपटीपाशी जातो तो म्हणतो इट्स लाईक अ रोप आणि पोटापाशी जातो तो म्हणतो इट्स लाईक अ वॉल. ठीक आहे. फॅन, वॉल, रोप, ट्री, स्नेक, स्पियर हे अद्वैत नाही तर काय. आणि आपण जर डोळ्यावर झापडं लावलं की ह्याच्यातलं एकच काहीतरी बरोबर असू शकतं. सगळ्याच गोष्टी एकाच वेळेला बरोबर कशा काय असू शकतात. जी गोष्ट एका स्पियर सारखी आहे म्हणजे रिजिड आहे ती त्याच वेळेला एका रोप सारखी कशी काय असू शकते की जी फ्लेक्झिबल आहे. ओके. मॅच्युरिटी ह्याच्यामध्ये येते की लक्षात येणं की आपण सगळेच आंधळे होतो. दॅट इज वी आर ऑलवेज वर्किंग विथ इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन अँड वी आर फिलिंग द गॅप्स ऑफ दॅट इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन विथ अवर अझम्पशन्स. आणि त्यातलं कदाचित सर्वात घातक अझम्पशन हे आहे की मला जे दिसतंय तेवढंच काय ते सत्य आहे. मी स्वतःच्या आतमध्ये बघून माझा दृष्टिकोन बदलू शकतो का, माझ्या डोळ्यावरचा चष्मा बदलू शकतो का याचा आपण कधी विचारच करत नाही. ते म्हणजे अद्वैत. आणि ह्याच्यापेक्षा एक फॅसिनेटिंग तुम्हाला उदाहरण सांगतो. म्हणजे तुम्हाला हे कळलं ना की असं तुम्हाला ऑन द स्पॉट तुम्हाला अद्वैत म्हणजे काय कळलंच. ठीक आहे. हा फोटो बघा. इथे मध्ये एक सिलेंडर ठेवलेला आहे. तो सिलेंडर म्हणजे सत्य आहे. इट्स द ट्रूथ. ओके. सगळ्या विचारधारा शेवटी या ब्रह्मांडाचं सत्य शोधायला निघतात की नाही. तर हा सिलेंडर म्हणजे समजा ट्रूथ आहे, फक्त त्याला ह्या डायरेक्शननी आणि ह्या डायरेक्शननी टॉर्च मारलेला आहे आणि हे पडदे आहेत 2 आणि तुम्ही समजा 2 जण या 2 पडद्यांच्या मागे उभे आहेत आणि या दोघांना विचारलं जात आहे की त्या वस्तूचा आकार काय. जो या निळ्या पडद्याच्या मागे उभा आहे तो म्हणेल की वस्तू चौकोनी आहे. काय त्यात मग काय त्याला सावली दिसते फक्त, ही वस्तू चौकोनी आहे. जो ह्या काय हिरव्या पडद्याच्या मागे उभा आहे तो म्हणेल की नाही ही वस्तू गोल आहे. आणि मग जर मी त्याला म्हणलो की तुम्ही दोघंही म्हणताय ते दोन्हीही खरंय, हे भांडत बसतील एकमेकाशी. कारण आपल्याला बेसिक जॉमेट्रीनी कळतं की अरे यार असं कसं असू शकतं की एकाच वेळेला एकच गोष्ट गोल पण आहे चौकोनी पण आहे. चौकोनी म्हणजे स्ट्रेट लाईन्स आणि अँगल्स असतात, सर्कल म्हणजे नो स्ट्रेट लाईन्स आणि नो अँगल्स किंवा म्हणजे सगळाच अँगल येतो. हाऊ दिस इज म्युच्युअली कॉन्ट्राडिक्टरी.
या दोन्हीही वस्तू खऱ्या या दोन्हीही विधान सत्य आहेत, एकाच वेळेला सत्य आहेत. ये कैसे हो सकता है? ठीक आहे, हो सकता है जर आपण मान्य केलं की आपण फक्त 2 डायमेन्शनल विचार करतोय. 3 डायमेन्शनल विचार करता येणे म्हणजे आयडेंटिफाईंग द प्रॉब्लेम. म्हणजे मला या परिस्थितीमध्ये काहीतरी दिसत नाहीये असं असू शकतं आणि याची जाणीव राखणे की बाबा रे मला दिसतेय ती फक्त सावली आहे, मला दिसतंय ते सत्य नाही. ही विचाराची मॅच्युरिटी. आपल्या ह्या मालिकेमधली जी दुसरं सत्र आहे त्याच्यामध्ये मग तर मी तुम्हाला ऑलमोस्ट 1 तास घालवणार आहे की आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या माणसांना भेटतो त्या माणसाबद्दलचं माझं मत हा पण एक निर्णय आहे. आणि कळत न कळत आपण ही 6 पावलं पण त्या डिसिजन मेकिंग साठी वापरत असतो आणि त्यांनी आपल्या सोशल रिलेशन्स आणि आपले फ्रेंड्स हे कसे रिलेशन्स डॅमेज होतात बिकॉज ऑफ आवर फ्लॉड डिसिजन मेकिंग हेच आपण बघणार आहोत. पण त्याच्यासाठी हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे की तुला एखादा व्यक्ती ॲरोगंट वाटतो, ओके, मला हा स्वतःच घडवून आणण्याचा बदल आहे काय, आणि कौतुक करतोय म्हणून दिग्विजयचं नाव घेऊन सांगतो की ते पहिल्या सत्राला जेव्हा मी टिंगल उडवली होती त्याची, ते असं काय बसलं होतं ना की त्याच्या बॉडी लँग्वेज वरनं मला वाटलं की ह्याला काय घेणं देणं नाही, ह्याला एकतर कोणीतरी बळजबरी आणून बसवलेलं आहे फाउंडेशन मध्ये, मनातल्या मनात हे मला येड्यात काढतंय, मला शिव्या घालतंय. पण आता हे व्हॉट वॉज माय पर्स्पेक्टिव्ह, मला त्या मनात काय चाललंय मला दिसत नाही, मला दिसतो तो फक्त कसा बसलेला आहे ते दिसतो. ठीक आहे, आता खालती घसरून तांगड्या पसरून असं बसलं होतं ते. ठीक आहे, पण मला स्वतःला शिकवावं लागलंय की बाबा गिव्ह हिम अ सेकंड चान्स. मग आता पुढच्या वेळेला एक तर मुळात येत राहिला तो, ही कौतुकाची, ही पहिला एव्हिडन्स येतो की कदाचित माझं फर्स्ट इम्प्रेशन चुकीचं असावं. ठीक आहे, दुसरी गोष्ट देतो ना, उत्तरं देतो तो, जी इंटरेस्टेड नसतात ना पोरं ते मख्ख बसून राहतात फक्त ना, आयला वॉर्निंग लेटरनी फाटते आमची म्हणून येऊन बसतात. दॅट इज सेकंड एव्हिडन्स. बरं बाबा रे, जी देतो उत्तर त्याच्यामध्ये पण एक स्पार्क आणि मॅटर ऑफ इंटेलिजन्स दिसतो, क्रिएटिव्हिटीच्या सत्रातली 2. सो मग मे बी माझं त्याच्याबद्दलचं फर्स्ट इम्प्रेशन ही फक्त सावली होती त्याची. मला काय माहित दिग्विजयचा तो दिवस कसा गेला असेल, काहीतरी दिवसभर बिचारा दमून भागून आलेलं असेल, आईशी किंवा गर्लफ्रेंडशी भांडून आलेलं असेल, आपल्याला काय माहित. म्हणून लेक्चरमध्ये येऊन तर बसलाय पण त्या दिवशी मन नाही लागत आहे, होऊ शकतं. बट डझंट इट डिझर्व दॅट बेनिफिट ऑफ द डाऊट? का बेस्ड ऑन इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन त्याचा चेहरा, त्याची बॉडी लँग्वेज, मी परमनंट त्याला कंडाम केला? इज इट फेअर? इज इट करेक्ट डिसिजन मेकिंग? मी जर माझा पर्स्पेक्टिव्ह बदलला तर प्रॉब्लेम स्टेटमेंट बदलतं. माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट जर असलं की हा एवढा ॲरोगंट का आहे, वाय इज ही सो ॲरोगंट, तर मग मी उत्तर पण फक्त त्या प्रश्नाची वरचीच शोधणार आहे. मी जर स्वतःचा प्रश्नच बदलला, इज ही ॲरोगंट, तर मग मी अल्टरनेट एक्सप्लेनेशन शोधू शकतो की हा जे काही त्याच्या बॉडी लँग्वेज मधनं सिग्नल्स देत होता ते काय होते रे, आणि त्याचं काही इनोसेंट एक्सप्लेनेशन असू शकतं का. तो आहे म्हणजे दिग्विजय, अजूनही जर तू असला ॲरोगंट असला तर आता मला सक्सेसफुली येडा बनवलायस तू. सो बघ, ते पण नसशील असा माझा तरी अंदाज. बोल. दम लावतास. ठीक आहे, बघा म्हणजे विचार करा की आपले पण सोशल रिलेशन्स किती वेळेला एखादी गोष्ट बोला बाबा रे सरळ की मला हे तुझ्याकडे बघून इम्प्रेशन झालं असं. ठीक आहे, आपण समोरचा म्हणून ऑफेंड होईल का काय ह्याच्याने एवढे घाबरतो का, बोलतच नाही आपण. पण आपल्या मनामध्ये मात्र सॉलिडिफाय होत असतं त्याचं इम्प्रेशन. दॅट इज डिसिजन मेकिंग. ठीक आहे, आता हे मी डिटेलमध्ये तुम्हाला दुसऱ्या सत्रात सांगणार आहे. पण एक लक्षात ठेवा, आपल्याला एखादा माणूस जेव्हा पहिल्यांदा दिसतो ना, आपल्याला सिलेंडर दिसत नसतो, आपल्याला त्याची सावली दिसत असते. एकाच माणसाकडे बघून एकाला सावली चौकोनी दिसू शकते, दुसऱ्याला गोलाकार दिसू शकते. ठीक आहे, दोन्ही सत्य असू शकतं की. आता हे सगळं आणून पुढचा मुद्दा मग की आपण जो मुळातला प्रश्न होता आपला ह्या सत्राच्या सुरुवातीला, ऑप्शनल कसा निवडायचा,
आयडेंटिफिकेशन ऑफ द प्रॉब्लेम हे ह्याच्याशी आणून भिडतो तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला वाटेल की व्हॉट इज द बिग डील की ऑप्शनल, हाऊ टू चूज अन ऑप्शनल किंवा विच ऑप्शनल टू चूज. आपण असे ओपन एंडेड प्रश्न स्वतःला डिफाईन करतो. ओके, मी तुम्हाला सांगतो, हा प्रश्न तुम्ही जर मी सांगतोय त्या पर्स्पेक्टिव्हनी रिडिफाईन केला तर सगळी तुमची विचाराची पद्धतच बदलेल. ओके, स्वतःशी विचार करताना एक कागद घ्यायचा आणि त्याच्या टॉपला हे प्रॉब्लेम स्टेटमेंट लिहायचं. काय? टू चूज अन ऑप्शनल विच विल मॅक्सिमाइज मार्क्स. मला असा विषय निवडायचा आहे की जो मला मेन्स मध्ये सर्वात जास्त मार्क मिळवून देईल. पुन्हा तुम्हाला वाटेल की अरे हे काय सांगतोय, हे किती ऑब्वियस आहे. ओके, एक्झॅक्टली ना, किंवा ठीक आहे चल पुढे मग आपण फॉर मी असं म्हणू शकतो. फॉर मी. ओके, मी दुसरा प्रश्न विचारेपर्यंत तिथे थांबली असतीस तू तर तुला याचं उत्तर मिळालं असतं. काय? अनेक वेळेला मी मुलांचं जेव्हा काउन्सिलिंग घेतो मला कळत नकळत जाणवतं की मुलगा माझ्या समोर येऊन बसला की दादा ऑप्शनल कुठला निवडू, मी पहिला काउंटर क्वेश्चन त्यालाच करतो की तुझा काय विचार झाला या बाबतीत. ओके, ही मला बाबांनी लावलेली सवय. त्याचे रेडी उत्तरं नाही द्यायची कधी, स्वतंत्र बुद्धीने विचार कर. मेजॉरिटी पोरांनी तर विचारच केलेला नसतो काय ठरवायचंय ते. म्हणजे त्यांनी जबाबदारी झटकलेली असते ती, माझा ऑप्शनल मी निवडणार आहे. ठीक आहे, ज्यांनी विचार केलेला असतो, ठीक आहे दादा माझा विचार पोल सायन्स घेण्याचा चाललाय. का रे? सगळेच घेतात, त्याची पुस्तकं अवेलेबल आहेत, त्याचा गायडन्स अवेलेबल आहे. ठीक आहे, अँड एस्पेशली तुम्हाला सांगतो पोल सायन्सचा विचार करणारे 90% जास्ती जण पोल सायन्सचं कारण असतं त्यांचं जीएसची मॅक्सिमम ओव्हरलॅप आहे. हे खरंय आहे. पण म्हणजे कळत न कळत ह्या मुलांच्या मनामध्ये प्रॉब्लेम डेफिनिशन काय झालेलं आहे, टू चूज अन ऑप्शनल दॅट विल मिनिमाइज स्टडी. मला असा विषय निवडायचा आहे की जिकडे मला कमीत कमी अभ्यास करावा लागेल. ठीक आहे, तुम्ही जर हे सेकंड स्टेटमेंट मनामध्ये व्हॅलिड धरलं तर तुमचं एकंदरीत सगळं पुढचं अनालिसिसच चुकणार आहे आणि तुमची ती ट्रेन ऑफ थॉट तुम्हाला नेसेसरीली नेणार आहे ती पॉलिटिकल सायन्सकडे. कारण हे मात्र खरंय की पेपर 1 पॉलिटी आणि पेपर 2 इंटरनॅशनल रिलेशन्स ऑलमोस्ट अख्खा GS2 शी ओव्हरलॅप होतो. 70 ते 75% पॉलिटिकल सायन्स GS शी ओव्हरलॅप होतो. अरे पण तुम्हाला त्या विषयाचा ऍप्टिट्यूड आहे का? तुम्हाला तो विषय आवडतो का? तुम्हाला तो विषय समजतो का? हे सगळे विषय दुय्यम ठरतात आणि ते आपले प्रायमरी फॅक्टर्स असले पाहिजेत. कुठला ऑप्शनल निवडायचा तर 2 क्रायटेरियांवर फक्त प्रत्येक विषयाची मोजपट्टी करायची. असा विषय जो तुम्हाला आवडतो आणि असा विषय जो तुम्हाला समजतो आणि असा विषय जो तुम्हाला आवडतो. आणि ह्या दोन्हीच्या मध्ये अँड इज इम्पॉर्टंट. यू शुड लाईक अँड अंडरस्टँड दिस टॉपिक. ठीक आहे, तुम्हाला तो आवडतो पण समजत नाही. भरपूर वाचू शकता तुम्ही पण लक्षात राहत नाही तुमच्या, आज वाचलेलं उद्या विसरून जाता. पॉइंट नाहीये, कारण उगाच रगडावं लागेल तुम्हाला. आणि तरी शेवटी ऑप्शनल कशासाठी निवडतोय आपण? बरं चांगली उत्तरं लिहिता यायला हवीत ना. तुम्हाला जर बेसिक फॅक्च्युअल डिटेल्सच लक्षात राहत नसतील तर तुम्ही नाही चांगलं उत्तर लिहू शकणार आहे. आणि उलट की मला समजतो चायला पण 3 पानं वाचली की झोप येते, आवडत नाही, असा विषय तुम्ही निवडायला गेलात तर तुम्हाला ठीक आहे बाबा रे, जेवढं काही तुम्ही वाचाल तेवढं समजेल, फॅक्च्युअल गोष्टी लक्षात पण राहतील. पण 500 मार्कांसाठी जो तासनतास अभ्यास करावा लागतो ते मोटिवेशन नाही येणार.
15, 20, 30 मिनिटं वाचाल तुम्ही आणि मग जाऊ दे यार कंटाळा आला म्हणून काहीतरी कारण शोधून आपण पुस्तक बाजूला ठेवू. आणि प्रोक्रॅस्टिनेट, आळस एवढा होईल की अरे बसतो तेव्हा, मला इतकी मुलं येऊन म्हणतात की दादा बसतो तेव्हा समजतं पण बसवतच नाही मला, कारण तो विषय नाही आवडत आहे तुला. हे बघा, जीएसचे विषय आपल्याला ऑप्शन नाही, त्यात आवडो अथवा नावडो झक मारत करायचा आहे अभ्यास. पण निदान ऑप्शनल निवडताना तरी तुम्ही जर असा विषय निवडलात की जो तुम्हाला आवडतो आणि जो तुम्हाला समजतो, तुम्हाला आवडीचं मोटिवेशन पण तुम्हाला जास्तीत जास्त मिळणार आहे, आवडीमुळे अभ्यासाचं मोटिवेशन पण जास्तीत जास्त मिळणार आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे वाचताय ते समजणार पण आहे तुम्हाला. तुम्ही प्रॉब्लेम स्टेटमेंट माझ्यासाठी मॅक्सिमम मार्क कुठला विषय आणून देईल असं केलं की नॅचरली तुमचं मन झुकेल ते जो विषय तुम्हाला आवडतो आणि जो विषय तुम्हाला समजतो. ठीक आहे, अडचण कुठे येते, हे जे ठरलेले 4-5 विषय आहेत ना, अँथ्रोपॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी, याच्या व्यतिरिक्त जर तुमचा कुठला विषय असला तर ऍडिशनल अडचणी सुरू होतात, पुस्तकं आणि गायडन्स, ही 2. ठीक आहे, ते लेजिटिमेट मुद्दे आहेत, त्याच्याकडे मी नंतर जाणार आहे. पण बॉटम लाईन ही बदलत नाही की तुमचा जर त्या विषयाची समज एवढी भक्कम असली आणि तुम्हाला तो एवढा जीवाभावानी विषय आवडत असला तर ह्या त्रुटी भरून काढता येतात. सेल्फ स्टडीला वर विश्वास ठेवू शकता तुम्ही की मला गरजच नाही कुठल्या क्लासला जाऊन बसण्याची, आणि मला UPSCचा स्पेसिफिक गायडन्स, तुम्ही दुनियेतले कसलेही प्रश्न विचारा, मी लिहू शकतो त्याची उत्तरं. ही हिंमत मी केली आहे काय म्हणून सांगू शकतो. माझा UPSCला ऑप्शनल अनेक जणांना वाटतो माझा होता पॉलिटिकल सायन्स, नव्हता, माझा ऑप्शनल होता लॉ. ओके, मला आवडायचा आणि मला समजायचा. ठीक आहे, मी कुठलाही क्लास किंवा बॅच लॉची केलेली नाही. सिलेबस शोधला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिले, इंटरनेटवर थोडंसं सर्च केलं, ठराविक जी रेकमेंडेड रिडिंगची पुस्तकं आहेत ती विकत घेतली, सगळा माझा मी अभ्यास केलेला आहे. फक्त काही सिनियर्स कडनं मी मग उत्तरं तपासून घेतली आणि मला 268 आउट ऑफ 500 बरे मार्क आहेत, फारसे ग्रेट नाही, 300 पोचले म्हणजे वगैरे डोळे पांढरे होतात, पण 268 आउट ऑफ 500 इज नॉट अ बॅड चॉईस, नॉट ॲट ऑल. तो केलेला आहे मी. आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. ओके,